आपण थेट वणीमध्ये जाऊयात। सप्तशृंग गडावरून शुभम बोडके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। शुभम, देवीचं रूप इतकं विलोभनीय आहे की पाहताच अंगावरती रोमांच उभे राहतात। सप्तशृंग गडावरती सध्या कसं वातावरण आहे, भाविकांच्या काय भावना आहेत? अगदी आता सध्या मोठ्या प्रमाणात जी आहे ती मिरवणूक आता या ठिकाणी सुरुवात होते। मी सध्या सप्तशृंगी गडावर आहेत। आपण त्या ठिकाणी बघतोय हे संपूर्ण आभूषणांची आता पूजा सुरू आहे। विधिवत पूजा सुरू झाल्यानंतर आता ही सर्व आभूषण आहे ते मंदिरामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात येईल आणि त्या ठिकाणी हे संपूर्ण आभूषण आहे ते सप्तशृंगी देवीला चढवले जातील आणि मंदिर ट्रस्ट असेल आणि प्रशासनाच्या माध्यमातून हे संपूर्ण आभूषण आता मंदिरापर्यंत पोहोचतील। मिरवणुकीच्या माध्यमातून ही संपूर्ण आभूषण आता मंदिराकडे प्रस्थान करतील आणि त्यानंतर आता वरती वणीगडावर जी आहे ती विधिवत पूजा करून संपूर्ण या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून जे सुरुवात झाली ते भक्तिमय वातावरणामध्ये आज संपूर्ण या ठिकाणी वणीगड परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो। आपल्या सोबत पुजारी देखील आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, कशा पद्धतीने असतं संपूर्ण नियोजन? आता इथे वर्णी होऊन सर्वांना मानकऱ्यांना बोलून त्यांना वर्णी देऊन नवरात्राची ऑफिशियली सुरुवात झालेली आहे। आता हे जे काय अलंकार आहेत, भगवतीची वरती पंचामृत महापूजा सुरू झाली। जे मानकरी आहे पिढीची त्यांच्या हस्ते आता साधारण 8:45 वाजता घट बसतील। त्यानंतर भगवतीची आजची नवरात्राची पहिली आरती होईल। त्याआधी हे सर्व दागिन्यांची वाजत गाजत वरती मिरवणूक होईल। जी वर्णी दिलेली त्यानुसार सप्तशतीचे 100 पाठ होतील। 9व्या दिवशी त्याचा हवन दसऱ्याला बलिदान पूर्ण होते। नवरात्राचा कार्यक्रम असेल। सकाळी साधारण 5:30 वाजता पहिली काकड आरती, 7 ते 9 अभिषेक पंचामृत महापूजा, दुपारी 12 वाजता महानैवेद्य आरती, संध्याकाळी 6 वाजता शांतीपाठ, 7 वाजता संध्याकाळची आरती हा दिवसभराचा कार्यक्रम असेल। त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला विविध ठिकाणाहून कावडीने आणलेलं जे काही जल असेल त्या तीर्थजलाचं भगवतीला स्नान होईल आणि दुसऱ्या दिवशी प्रक्षाल पूजा होऊन या नवरात्र उत्सवाची सांगता होईल। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी जी आहे ती या संपूर्ण दागिन्यांची आहे ती आता मिरवणूक निघते। बरोबर आहे, नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि प्रत्येक मंदिर समिती सज्ज आहे भाविकांची सेवा करण्यासाठी आणि त्यासोबतच शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी। शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।